नमस्कार. आज आपण प्रॅक्टिस सेट 3.5 याला सुरुवात करूया. त्यामधील एक्झाम्पल पहिलं. दिलेल्या आकृतीमध्ये पी क्यू ही स्पर्शिका आहे, वर्तुळाची क्यू मध्ये स्पर्श करते आणि एक छेदिका दिलेली आहे. पी क्यू 12, पी आर 8 आणि पी एस आणि आर एस यांची माप आपल्याला विचारलेली आहेत. एक स्पर्शिका आहे, एक छेदिका आहे. त्या अगोदर आपण या ठिकाणी लिहूया. Ray PQ is tangent to the circle at point Q and line PS is secant intersect to the circle at points R and S. R आणि S मध्ये छेदिका छेदते आणि PQ Q मध्ये स्पर्श करते. रे PQ tangent to the circle at point Q. Q मध्ये स्पर्शिका आहे. PQ चा वर्ग बरोबर PR गुणिले PS. कारण लिहूया. tangent, secant, सेगमेंट थेरम. स्पर्शिका छेदिका यांच्या रेषाखंडाचं प्रमेय. पी क्यू 12, 12 चा वर्ग बरोबर 8 गुणिले PS. 12 चा वर्ग 144, हा गुणिले इकडे गेला की भागिले बरोबर PS. 8 1 8, 8 2 16 म्हणजे 8 1 8, 8 आणि 2 10 आणि 4 16 6, 4 2 7 64, 8 8 64. PS ची किंमत मिळाली 8. या पद्धतीने आपल्याला PS मिळाला. PS असून आपल्याला पाहिजे आहे आर एस, म्हणजे या ठिकाणी P डॅश R डॅश S आहे, म्हणजेच PR अधिक RS बरोबर PS. हे माप होणार आहे. PR आपल्याला दिलाय 8, RS पाहिजे PS 18, RS मिळणार आहे 18 वजा 8 बरोबर 10. म्हणजे आपल्याला PS आणि RS या दोन रेषाखंडांच्या किमती मिळाल्या. पण नंबर 2, त्यामध्ये दिलेल्या आकृतीमध्ये आपल्याला दोन जीवा एकमेकींना छेदत आहेत आतमध्ये डी बिंदूमध्ये आणि RD चं माप 15, DS 4, MD 8. तर DN आपल्याला विचारलेला आहे पहिला भाग. त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये आपल्याला RS दिलाय, MD दिलाय, DN दिलाय आणि DS विचारलेला आहे. आपण दोन जीवा एकमेकींना वर्तुळाच्या आतमध्ये छेदत आहेत. बाय द थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड याचा आपण या ठिकाणी वापर करूया. बाय द थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड, जीवांच्या आतमध्ये छेदणाऱ्या प्रमेयानुसार DM गुणिले DN बरोबर DR गुणिले DS. ह्या थेरमचा आपण इथं वापर केला. DM आपल्याला दिलाय, DM 8 आहे, DN विचारलेला आहे, DR 15 आहे, DS 4 आहे. DN ची किंमत 15 गुणिले 4 छेद 8, 4 1 4, 4 2 8. DN ची किंमत मिळाली 15 छेद 2, म्हणजेच DN ची किंमत मिळाली 7.5. या पद्धतीने आपल्याला DN मिळाला. युनिट दिलेला नाही, युनिट लिहिला तरी चालतोय. दुसऱ्यामध्ये R डॅश D डॅश S, RD अधिक DS बरोबर RS. या पद्धतीने आपण किंमत ठेवूया. सपोज DS बरोबर x मानूया.
ds ला जर आपण x मानला तर या ठिकाणी 18 टोटल आहे rd अधिक x बरोबर 18 म्हणजे rd ची किंमत आपल्याला 18 वजा x मिळून जाते. ही किंमत आपण काय करूया, दोन जीवांच्या छेदनाच्या गुणधर्मामध्ये वापरावा लागेल. मग आपण पुन्हा म्हणावं लागेल बाय द थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. हाच भाग पुन्हा येणार dm गुणिले dn बरोबर dr गुणिले ds. dm ची किंमत आपण वापरूया, dm 9 आहे, dn 8 आहे, dr 18 - x, ds आपल्याला विचारलेला आहे तो तसाच ठेवूया. सोडवूया. 9 × 72 18 वजा x गुणिले ds. आपण ds ला x मानला होता, या ठिकाणी आपण x लिहू. x ने याला गुणूया. 18x वजा x वर्ग बरोबर 72. आपल्याला हे इकडे घेऊया, व्यवस्थित वर्ग समीकरण मिळते. अधिक इकडे आला, हा इकडे गेल्यानंतर वजा 18x अधिक 72 बरोबर 0. हे समीकरण आता आपल्याला सोडवावं लागेल. 72 ची फोड करायची. 9 × 72 9 × 8 17 येते. त्यानंतर 12 संग 72 12 आणि 6 12 आणि 6 18 मिळते आपल्याला. या ठिकाणी 12 आणि 6 वजा 18 मिळणार आहे. तर वजा 12 वजा 6 चिन्ह सारखे असले की वजा बाकी होणार. वजा 18 आपल्याला मिळणार आणि वजा गुणिले वजा अधिक. व्हेरिएबल x आहे. 18x ची फोड करूया. x² - 12x - 6x + 72 = 0. दोन गट करूया. x इन ब्रॅकेट x - 12 - 6 6 12 संग 72 या ठिकाणी 12 बाहेर निघणार आहे. x - 12 = 0. दोन कंस सारखे आहेत, बाहेर काढले. x - 12 इन ब्रॅकेट x - 6 दोन कंस मिळाले. x - 12 = 0 और x - 6 = 0. x वजा 12 बरोबर 0 म्हणजे x बरोबर 12 किंवा या ठिकाणी x - 6 = 0 मीन्स x = 6. x ची किंमत 12 आणि 6 या दोन किमती आपल्याला मिळणार आहेत. x म्हणजे कोण आपण मानलाय ds, म्हणून ds बरोबर ds = 6 और ds = 12 म्हणजे 6 आणि 12 ह्या ds च्या किमती आपल्याला दोन मिळणार आहेत, 6 किंवा 12. एक्झाम्पल नंबर 3 यामध्ये आपल्याला एक आकृती दिल्या. ओ केंद्र असणारे वर्तुळ आहे, AB स्पर्शिका आहे, AD छेदिका आहे. AB स्पर्शिका B मध्ये स्पर्श करते, AD स्पर्शिका C आणि D मध्ये छेदून जाते. OE हा AD ला लंब आहे हे आपल्याला दिले. आणखीन आपल्याला AB ची किंमत 12, AC ची किंमत 8 आणि AD आपल्याला विचारलाय, CD विचारलाय आणि DE विचारलाय. म्हणजे एक स्पर्शिका आहे, एक छेदिका आहे. एक स्पर्शिका B मध्ये स्पर्श करते, एक छेदिका C आणि D मध्ये छेदते. म्हणजेच टँजंट सेकंड सेगमेंट थेरम AB चा वर्ग बरोबर AC गुणिले AD हे आपण लिहिलं टँजंट सेकंड सेगमेंट थेरम म्हणून. त्याच्यात किमती आपण मांडूया. AB ची किंमत 12 चा वर्ग, AC ची किंमत 8 गुणिले AD 12 चा वर्ग. आपण 12 गुणिले 12 करू भागिले 8. भाग घालवण्यासाठी सोपं जाते आपल्याला. मग 8 आणि 12 यांचा 4 एक्के 4 4 दोन्ही 8 4 त्रिकोण 12 बे एक्के बे बे सख्ख 12 3 संग 18 म्हणजे आपल्याला कोणाची एडी ची किंमत मिळाली 18. एडी ची किंमत 18 म्हणजे टोटल आपल्याला 18 मिळाला. हा 8 आहे, हा 18 आहे,
मग 18तून 8 गेला, ही किंमत आपल्याला मिळणार आहे. म्हणून A डॅश C डॅश D, म्हणून AC प्लस CD बरोबर AD. AD 18, AC 8, मग CD ची किंमत आपल्याला मिळणार आहे 18 वजा 8 बरोबर 10. म्हणजे आपल्याला AD CD मिळाला. आता राहिलाय DE. DE या ठिकाणी आहे, परंतु OE AD ला लंब आहे हे आपल्याला दिले. बट सेगमेंट OE इज परपेंडिक्युलर टू द सेकंड किंवा रे म्हणू और लाईन म्हणू AD ला लंब आहे, म्हणून सेगमेंट OE इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड DC. म्हणजेच ही AD ह्या रेषेला जर हा लंब असेल तर DC या जीवेला सुद्धा लंब असणार. मग केंद्रातनं जीवेवर टाकलेला लंब जर जीवेला दुभागत असेल, केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो, हे स्टेटमेंट आहे. म्हणजे या ठिकाणी DE आणि EC यांचं माप समान होते. इथे लिहू परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम center of the circle to the chord bisect the chord. केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जर जीवेला दुभागत असेल तर ह्या CD चं जे माप आहे ते माप आपल्याला CD चं म्हणण्यापेक्षा DE आपल्याला विचारलंय. DE चं माप हे CD या बाजूच्या निम्म आपल्याला मिळणार आहे. CD च्या निम्म, पण CD आपण घेतलाय 10, म्हणून DE बरोबर 1/2 गुणिले 10 बरोबर 5. DE ची किंमत आपल्याला 5 मिळाली. आपण नंबर देऊन आपण उत्तर सोडवू शकतो. ह्याला एक नंबर द्या, इथं म्हणा फ्रॉम 1, याला 2 नंबर द्या, इथं म्हणूया आपण फ्रॉम 2. म्हणजे आपण या पद्धतीनं किंमत सोडवू शकतोय. AD, CD आणि DE च्या किमती मिळवतोय. एक्झाम्पल नंबर 4. इन दिस फिगर PQ इज इक्वल टू 6. या ठिकाणी याची किंमत 6 दिल्या. QR इज इक्वल टू 10, QR इज इक्वल टू 10, PS इज इक्वल टू 8. फाइंड TS. आपल्याला या फक्त रेषाखंडाची किंमत आपल्याला विचारली आहे TS ची. इथं TS ही एक जीवा आहे, RQ ही एक जीवा आहे. दोन जीवा आहेत, एकमेकींना छेदतायत P या बिंदूमध्ये आणि हा बिंदू वर्तुळाच्या बाहेर आहे. मग दोन जीवांच्या बाह्य भागातील छेदनाच्या प्रमेयानुसार आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. बाय द थिअरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड, याचा आपण या ठिकाणी उपयोग करणार आहोत. इथे लिहावं लागेल कॉर्ड TS and chord RQ intersect each other at point P externally, बाह्य भागात. म्हणून एक्सटर्नल डिव्हिजनचं सूत्र आपल्याला या पद्धतीने सांगतोय PS गुणिले PT, PQ गुणिले PR. हे दोन रेषाखंडांचा गुणाकार, म्हणजे जीवेचे दोन भाग जे होत आहेत त्यांचा गुणाकार समान असतोय. म्हणून PS गुणिले PT बरोबर PQ गुणिले PR. कारण लिहा बाय द theorem of external division of chords, जीवांच्या बाह्य भागात छेदणाऱ्या छेदिकेच्या प्रमेयानुसार. PS चं माप 8 आहे, PT आपल्याला माहित नाही, PQ 6 दिलाय, PR आपल्याला घ्यावं लागेल P डॅश Q डॅश R, PQ अधिक
PQR बरोबर PR आपल्याला मिळणार आहे. PQ 6, QR 10, PR आपल्याला मिळणार आहे 10 आणि 6 16. आता ही PR ची किंमत या ठिकाणी आपल्याला लिहावी लागणार आहे. इथं आपण लिहू 1 नंबर आणि म्हणून इथं 8 गुणिले PT बरोबर PQ ची किंमत PS 8, PT माहित नाही, PQ 6 गुणिले PR आपल्याला मिळाला 16 फ्रॉम 1 म्हणूया आणि मग किंमत काढूया PT ची 6 गुणिले 16 भागिले 8, 8 दोन्ही 16, 6 दोन्ही 12 आपल्याला किंमत मिळणार आहे PT ची 12. PT ची किंमत 12 मिळेल. आपल्याला PT नाही विचारला, आपल्याला विचारलाय TS. ह्या PT आहे सगळा 12, ह्याच्यातून 8 घालवला की आपल्याला मिळणार आहे TS. मग या ठिकाणी काय म्हणायचं आहे T-S-P बिटवीननेस TS प्लस SP इज इक्वल टू TP. आपल्याला हवा आहे TS अधिक SP आपल्याला आहे 8 आणि PT आपण मिळवलाय 12. TS बरोबर 12 तून 8 गेले, TS ची किंमत आपल्याला 4 मिळाली. या पद्धतीने आपण TS ची किंमत दिलेल्या माहितीवरून मिळवू शकतोय. म्हणजे एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्डचा वापर करून आपण यांच्या किमती मिळवल्या. नंबर 5 एक आकृती दिलेली आहे, त्यामध्ये काय सांगितले EF हा व्यास आहे, डायमीटर, सेगमेंट DF इज ए टँजंट सेगमेंट, DF ही स्पर्शिक आहे, EF डायमीटर व्यास आहे, द रेडियस ऑफ द सर्कल इज R, जर त्रिज्या त्याची ही R आहे, EF त्रिज्या, HF त्रिज्या. प्रूव्ह दॅट, सिद्ध काय करायचं आहे बघा, DE इंटू GE, DE इंटू GE इज इक्वल टू ह्याचा आणि याचा गुणाकार त्रिज्येच्या वर्गाच्या चौपट येतो हे सिद्ध करायचं आहे 4r². यासाठी आपल्याला टँजंट सेकंड सेगमेंट थेरम याचा वापर करावा लागेल. इथं त्रिज्या आहे, ही स्पर्शिक आहे, इथं काटकोन होतोय, रेडियस इज परपेंडिक्युलर टू द टँजंट 90 डिग्री आपल्याला या ठिकाणी मिळतोय. मीन्स DEF is a right angle triangle by using Pythagoras theorem. Hypotenuse square is equal to base square plus height square. याचा वापर करू आणि आपल्याला हे दिलेलं विधान सोडवायचं आहे, सिद्ध करायचं आहे. बघा, रे DF इज किंवा सेगमेंट म्हणू, आपल्याला काय म्हणले सेगमेंट सांगितले, DF इज टँजंट टू द सर्कल ॲट F. F मध्ये स्पर्शिका आपण काढलेली आहे अँड सेकंड D intersect the circle at points G and E. जर यामध्ये छेदत असेल तर DF² इज इक्वल टू DG इंटू DE. कारण लिहायचं आहे टँजंट सेकंड सेगमेंट थेरम. टँजंट सेकंड सेगमेंट थेरम आपण या ठिकाणी वापरला, याला नंबर आपण 1 देऊ, याचा वापर करायचा आहे. आता आपल्याला सांगावं लागेल HF इज इक्वल टू DEH, HF रेडियस ऑफ द सर्कल R and DF tangent आपण या ठिकाणी म्हणलेच
radius is perpendicular to the tangent, f is a both common point, therefore angle DFE is 90 degree. कारण लिहायचं बाय युजिंग टँजंट थेरम. स्पर्शिकेचं प्रमेय आपल्याला सांगते की इथं तयार होणारा कोन हा काटकोन असतो. मग या ठिकाणी आपल्याला मिळणारा काटकोन या त्रिकोणामध्ये वापरूया इन ट्रायंगल DEF किंवा DFE म्हणूया, मिडल अँगल. युजिंग पायथागोरस थेरम राईट अँगल असल्यामुळं DE स्क्वेअर is equal to DF square plus EF square by using Pythagoras theorem. पायथागोरस थेरमचा वापर केला, EHF EF R मिळाला. आता किमती मांडूया. DE स्क्वेअर इज इक्वल टू DF स्क्वेअर तसाच ठेवूया किंवा याच्यात इथे किंमत ठेवली तरी चालते. DF ची किंमत DG गुणिले DG इंटू DE. आता प्लस EF स्क्वेअर. EF स्क्वेअर म्हणजे EF हा कोण आहे, डायमीटर आहे. HF आणि EH आणि HF यांची माप R आहेत, म्हणजे EF मिळणार आहे R अधिक R 2R. 2R कंसाचा वर्ग, कारण म्हणायचं गिव्हन अँड 1. 1 नंबर वर्ण आणि पक्षावर्ण आपल्याला सांगितलेलं आहे. DE चा वर्ग बरोबर DG इंटू DE. 2 चा वर्ग इथं अधिक 2 स्क्वेअर 4 R स्क्वेअर. या पद्धतीने आपल्याला किंमत मिळणार आहे. आता आपल्याला 4R स्क्वेअर इज इक्वल टू पाहिजे, याला इकडे आणूया, मायनस होतोय. DE स्क्वेअर मायनस DE इंटू DG म्हणजे DG DE एकच इज इक्वल टू 4R स्क्वेअर. इथं पण DE आहे, इथं पण DE आहे, दोघांमध्ये कॉमन आहे, तो कॉमन काढूया. इथं एक DE राहिला, इथं मायनस चिन्ह, हा बाहेर गेल्यानंतर इथं राहिला DG. DE मधून ह्या DE मधून DG घालवला तर मिळणार आहे EG किंवा GE. ह्याची वजाबाकी काय मिळणार आहे, GE गुणिले DE आहे तसाच बरोबर 4R स्क्वेअर. हा कसा मिळाला, DE मधून DE मधून वजा केला, कोण DG वजा केला तर EG GE मिळणार आहे. कारण E डॅश G डॅश T D डॅश G डॅश E बिटवीननेस DE गुणिले G बरोबर 4R स्क्वेअर. हेन्स द प्रूफ. या पद्धतीने आपल्याला हे सिद्ध करता येणार आहे. आपण काय काय केलं बघा. तर पहिल्या प्रथम टँजंट सेकंड सेगमेंट थेरम या ठिकाणी वापरला. त्यानंतर रेडियस इज परपेंडिक्युलर टू द टँजंट 90 डिग्री इन ट्रायंगल DFE मध्ये पायथागोरस वापरला. हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. त्यामध्ये DF स्क्वेअर ची किंमत वापरली ही. आणि त्यानंतर EF स्क्वेअर. EF म्हणजे कोण आहे, EF इज अ डायमीटर गिव्हन. दिलेल्या भागामध्ये आपल्याला सांगितले 2R चा वर्ग, 2 चा वर्ग आणि R चा वर्ग आपण या ठिकाणी मांडला. हे आहे तसंच ठेवलं, याला इकडे आणलं. लेफ्टला आल्यानंतर दोघांमध्ये DE कॉमन आहे, या दोघांची वजाबाकी आपण लिहिली. DE इंटू G इज इक्वल टू 4R स्क्वेअर. बिटवीननेस या ठिकाणी वापरावा लागला. या पद्धतीनं आपण 5वं एक्झाम्पल सोडवलं. पूर्ण 3.5 एक्झरसाइज या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. ह्या 3.1 ते 3.5 या सर्व भागांवर आधारित आपल्याला प्रॉब्लेम सेट 3 बघा पाहायचा आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.